FM रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही आसा लायव्ह फोन इन अस्तुरी. आमच्या स्टुडियोत आसात आहार तज्ञ सोनाली परब. त्यांचा विषय प्रोटीन्स इम्पॉर्टन्स मिथ्स अँड फॅक्ट्स, अर्थात प्रोटीन्स महत्व मिथक आणि तथ्य. तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला. आयकप्यानो आमकां ह्या कार्यावळी खातीर खूप खूप प्रश्न आयिल्ले आसात. तर आमच्या स्टुडियोत आशिल्ल्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो आहार तज्ञ सोनाली परब. तांची वळख करून दितना तुमकां तांच्या विशीं सांगता. क्लिनिकल डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट म्हणून तांणी पुण्याच्यान ही डिग्री SNDT कॉलेज ऑफ होम सायन्सच्या कॉलेजींतल्यान घेतल्या. त्या आदी BSc फूड सायन्स हो विशय घेवन गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सींतल्यान ते उत्तीर्ण आसात. व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ गोवा हे NGOत तांणी काम केलां. स्तनपानाचें म्हत्व ह्या विशयाचेर जागृताय ही तांची मोख. अनेक प्रायव्हेट हॉस्पिटलांनी त्यो काम पळयतात. डायबिटीज, वेट मॅनेजमेंट, फॅटी लिव्हर, थायरॉयड, युरीक ॲसिड अशा अनेक दुखण्यांचेर रिझल्ट दिवप हें तांचें खाशेलेपण. आयकप्यानो, गोंयची अनेक पारंपारीक खाणां आहाराच्या दृश्टीन अनेक उपयुक्त असे घटक वापरून त्यो तयार करतात. नमस्कार सोनाली बाय, कार्यावळीक तुमकां येवकार. नमस्कार मॅडम. तुम्ही तुमच्या अशा हांव म्हणटा की सदांच की बिझी शेड्युलांतल्यान तुम्ही आमकां प्रत्येक जाण वेळ काडून आमच्या आयकप्या खातीर येतात. हांव तुमकां मनापासून धन्यवाद म्हणटा. तुमची वळख हांवें करून दिल्ली आसा. कार्यावळ सुरू करतना तुमकां कितें उलोवपाचें आसा? तुमकां पयलीं हांव थँक्यू म्हणटा. म्हाका तुमी ह्या प्रोग्रामान इन्वायट केलें एक इम्पॉर्टंट टॉपिकाचेर उलोवपाक. आनी हो टॉपीक खूब गरजेचो आसा उलोवपाचो, बिकॉज लोकांचे खूब मिथ्स आसा ह्या टॉपिकाक घेवन. सोनाली बाय, तुका हांव परतून एकदां धन्यवाद म्हणीत कार्यावळींतलो म्हजो पयलो प्रश्न विचारता. तुमी ह्या क्षेत्रांत कशी पावली आहार तज्ञ? ओके, सो मॅम, जर म्हाका अशें दिसता की जर म्हाका एक रायट गायडन्स गावल्लो जाल्यार हांव डायटिशियन जावचें नासलें, हांव एक शेफ जातलें आसलें, बिकॉज म्हाका रांदपाची खूब आवड. पण जेन्ना हांवें होम सायन्स कॉलेजीन एडमिशन घेतलें तेन्ना म्हाका दिसलें की आमी जें खाता तेका एक सायन्स आसा, फूड सायन्स आसा. सो रायट फ्रॉम वी बाय द फूड टू इट्स कुकींग अँड टू इट्स इनटेक, दॅट इज अ सायन्स इनवॉल्वड इन इट. सो म्हाका मागीर तितून एक इंट्रस्ट जालो आनी तशें मागीर हांव ह्या फिल्डान येयलें एज अ डायटिशियन म्हणून, एज अ क्लिनिकल डायटिशियन म्हणून. तुम्ही सुरवेक म्हळें न्ही की आपूण जर डायटिशियन जावन आशिल्ली जाल्यार आपूण शेफ जावपाचें. तुमकां खाण करपाक आवडटा, रांदपाक आवडटा, आनी म्हणूनच तुमची वळख करून दितना हांवें सांगलें की तुमी तशे तशे घटक वापरून तुमी खाणां तयार करतात. आमी ताच्या कडेन मागीर येवया. पूण कार्यावळींतलो म्हजो पयलो प्रश्न की आतां आयचो विशय आसा प्रोटीन्स न्ही. आतां प्रोटीन्स म्हळ्यार एक्झॅक्टली कितें आणि टायप ऑफ प्रोटीन्स आणि तांचें म्हत्व? ओके, सो प्रोटीन्स म्हणजे इट्स अ मॅक्रोन्युट्रियंट जो आमच्या बॉडीक खूब प्रमाणान जाय इन रायट क्वॉन्टिटी. ओके, सो आनी प्रोटीन्स म्हणटा पळय ते आमच्या आहारान, म्हणजे आमी ब्रेकफास्ट करता, लंच करता, डिनर करता, तिनूय आहारान आमच्या आसूंक जाय प्रोटीन्स. आनी प्रोटीन्स म्हणटा पळय ते 23 डिफरंट टायप्स ऑफ प्रोटीन्स आसता. तितूंचे 9 टायप्स ऑफ प्रोटीन्स आमची बॉडी तयार करिना, सो ते आमकां आहारांसून जाय. आनी बाकीचे 14 टायप्स ऑफ प्रोटीन्स आमची बॉडी तयार करता. ते सुद्दां तयार करपाक जे 9 टायप्स ऑफ प्रोटीन्स आमची बॉडी तयार करिना ते आमच्या बॉडीन पावतकूच मागीर 14 टायप्स ऑफ प्रोटीन्स आमची बॉडी तयार करता. आनी हितूनसून आमकां ऑल द 23 डिफरंट टायप्स ऑफ अमायनो एसिड्स म्हणजे प्रोटीन्स गावता. सो अमायनो एसिड्स म्हणजे प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमायनो एसिड्स, म्हणजे प्रोटीन रिच फूड खातकूच ते आमच्या बॉडीन वयतकूच ते ब्रेकडावन जाता एज अमायनो एसिड्स. आनी तुमी म्हटलें की डिफरंट टायप्स ऑफ प्रोटीन्स. सो देर आर वेज अँड नॉन वेज सोर्सीस ऑफ प्रोटीन, म्हणजे शाकाहार अँड मांसाहार. सो वेज सोर्सीस ऑफ प्रोटीन आमी जे दाळी आसता, दाळ, पल्सीस, लेग्युम्स म्हणजे कडधान्य म्हणटा पळय ते. आनी मागीर जे नट्स अँड सीड्स आसता, म्हणजे पंपकीन सीड्स म्हण, वॉटरमेलन सीड्स म्हण, अक्रोड, मागीर आमंड्स म्हण, बदाम, काजू, हे सगळे शाकाहार
वेज सोर्सीस ऑफ हय. प्रोटीन. आनी मांसाहार म्हणजे नॉन वेज सोर्सीस ऑफ प्रोटीन मिल्क प्रोडक्ट्स, नुस्तें, तांती, चिकन, रेड मीट, शेलफीश, सुंगटां, खुबे, तिसरे, हे सगळे शाकाहार नॉन वेज सोर्सीस ऑफ प्रोटीन. आमी न्ही एक खोलायेन ताचे कडेन येवया आं. पूण तुमी आतां जें कितें म्हाका सांगलें तातूंतल्यान जें म्हाका कळ्ळें आनी आयकुप्यांक हांव परत एकदां सांगूंक सोदतां जाल्यार आमच्या बॉडीन 23 23 आनी 14 आमच्यात आसात. आमी तयार करूंक शकता. शकतात. जेन्ना 9 अमायनो एसिड्स आमच्या बॉडीन थ्रू आहार आमकां मेळटा मेळटा. तेन्ना मागीर आमी 14 अमायनो एसिड्स आमची बॉडी आपुणूच तयार आमची करूंक कूड शकता. तयार करता. हय. सो हे 9 आसा न्ही हय. जे आमकां भायल्यान घेवचे पडटा. हय. ताज्या विशीं म्हायती आमी घेवया. सोनाली बाय, कार्यक्रम सुरू करतना तुमी सांगिल्लें न्ही की 9 तरेचे प्रोटीन्स आमकां भायल्यान आहारांतल्यान घेवचे पडटा. हय. ताज्या विशीं म्हायती दियात. ओके, सो जे 9 अमायनो एसिड्स आसा म्हणजे प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमायनो एसिड्स. सो 9 अमायनो एसिड्स आमची बॉडी तयार करूंक शकना आनी ताका म्हणटा आमी असेन्शियल अमायनो एसिड्स. आनी हे असेन्शियल अमायनो एसिड्स आमकां वेज एंड नॉन वेज सोर्सीस ऑफ प्रोटिनांतसून घेवपाक जाय. सो ते कसले? सो वेज सोर्सीस ऑफ प्रोटीन म्हणजे तुजे कडधान्य आसा, पल्सीस, लेग्युम्स, डिफरंट टायप्स ऑफ दाल आसा, मागीर बदाम, अक्रोड, पिस्ता, मागीर नट्स एंड सीड्स म्हणजे वॉटरमेलन सीड्स, पम्पकीन सीड्स, इवन तूप मिरयां जी आसता पळय आमची तितून सुद्दां प्रोटीन आसता. आनी मागीर आतां लेटस्ट जे येयला ते चिया सीड्स. सो तितून सुद्दां प्रोटीन आसा, भरपूर प्रमाणान आसा प्रोटीन. आनी फ्लॅक्सीड म्हणजे सणबियां तितून सुद्दां वेज सोर्स ऑफ प्रोटीन आसा. आनी नॉन वेज? नॉन वेज म्हणजे तांती, चिकन, मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स, मागीर शेलफीश, हितून नॉन वेज सोर्स ऑफ प्रोटीन आसा. आतां कार्यावळींतलो म्हजो पयलो प्रश्न आसा. पुर्वा आमोणकार, सांताक्रूज सावन ताणें फोन केल्लो. ते म्हणटा की प्रोटीन्सचो वेट लॉस करपाक कसो उपयोग जाता? सो बेसिकली शी इज आस्किंग अबाउट किटो डायट म्हणजे हाय प्रोटीन डायट. आनी हाय प्रोटीन डायट आय वूड नॉट सजेस्ट टू माय पेशंट्स बिकॉज कितें जाता ना आमच्या बॉडीक न्ही एज अ नॉर्मल पर्सन आमकां जस्ट 0.8 to 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन पर केजी ऑफ बॉडी वेट आमकां जाय. जर आमी एक्सेस प्रोटीन घेतलें आमच्या आहारांतसून जाल्यार मागीर ते फॅटान कन्वर्ट जाता आनी वेट लॉस जायना. बिकॉज जो प्रोटीन म्हणटा पळय आमी प्रोटीन रीच फूड्स तेजें फंक्शन आसा आमच्या बॉडीन फॉर ग्रोथ, रिपेर एंड मेंटेनन्स ऑफ सेल्स एंड टिश्यू. समजा हे फंक्शन बॉडी अचीव करिना थ्रू प्रोटीन रीच फूड्स मागीर बॉडी प्रोटीन रीच फूड्स कितें खाता पळय तेजो फंक्शन यूज करतली टू प्रोवायड एनर्जी टू आवर बॉडी. सो इन दॅट वे प्रोटीन जे आमी एक्सेस खाता ते फॅटान कन्वर्ट जातले. आनी सो आय वूड नॉट सजेस्ट सच टायप ऑफ डायट फॉर वेट लॉस. प्लस मागीर कितें जाता जेन्ना ओन्ली प्रोटीन खाता आमी आहारान फॉर वेट लॉस जावपाक आनी तितून कॉम्बिनेशन ना म्हणजे एक बॅलन्स आहार ना तो तेन्ना मागीर प्रोटीन जो आसा तो सारको डायजेस्ट जायना आनी सारको बॉडीन अब्जॉर्ब जायना. सो प्रोटीन खाता आसतना आमी ऑलवेज कॉम्बिनेशन फॉर्मान प्रोटीन खावपाक जाय. म्हणजे जर तुमी वेज आसा दाळ, भात, शीत आनी भाजी अशें कॉम्बिनेशन फॉर्मान आमी प्रोटीन खावपाक जाय. जर तुमी नॉन वेज खाता जाल्यार मागीर शीत, नुस्त्याचें हुमण, नुस्तें आनी भाजी ह्या कॉम्बिनेशन फॉर्मान आमी प्रोटीन खावपाक जाय. सो प्रोटीन डायजेशन आनी अब्जॉर्प्शन जावपाक कॉम्प्लेक्स कार्ब्स जाय आनी डायटरी फायबर जाय. ओके. सो आतां पळया म्हाका जर आतां बारीक जावपाक जाय समजा हांव मोठ्ठें आसा. आतां हो प्रश्न आमकां पुर्वा आमोणकारान विचारला. ताज्या प्रश्नाक जोडून हांव विचारता की आतां हांव खूब मोठें आसा आनी म्हाका बारीक जावपाक जाय जाल्यार मागीर एक्झॅक्टली प्रोटीन फक्त प्रोटीन घेवप इट डजंट वर्क. सो हांवें कितें करप? सो तुमी एक बॅलन्स डायट खावपाक जाय. म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर करपाक जाय. खंयचो मेजर मील म्हणटा पळय आमी हांकां ते मिल्स स्कीप करपाक जायना. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट ह्या मेजर मिल्सान प्रोटीन तुमचो आसपाक जाय थ्रू वेज ऑर नॉन वेज सोर्स. कार्बोहायड्रेट आसपाक जाय, कॉम्प्लेक्स कार्ब्स, पाव ऑर तुमी बिस्कीट खाल्ले अशें उपकारना. आनी वेजिटेबल्स आसपाक जाय इदर इन रॉ फॉर्म ऑर इन कुक्ड फॉर्म in all the 3 major meals breakfast, lunch and dinner. And apart from that तुमची फिजिकल एक्टिविटी जावपाक जाय ऑन डेली बेसीस. एटलिस्ट 30 to 45 मिनट्स ऑफ फिजिकल एक्टिविटी आसपाक जाय. चल्ल्यार बी तशें? चल्ल्यार सुद्दां उपकारता. हय.
हांव तुमकां जिमूच जॉयन कर म्हणून म्हणना, पण तुमकां जें कितें कम्फर्टेबल आसा पळय तसली फिजिकल एक्टिविटी तुमी करपाक जाय. आतां फिजिकल एक्टिविटी अशें म्हळें म्हणून म्हाका याद जाता खुबश्या बायलांक संवय आसता न्ही, हांव घरान ऑलरेडी इतलें काम करता, ऑफिसान वता, धांवपळ जाता, सो तें इन्क्लूड जायना. ते इन्क्लूड जाता, पण एक्सक्लुजीव जर तुमी टायम काडलो तुमच्या स्वताच्या जिवाची काळजी घेवपाक, ओके, जें खूब हय, म्हत्वाचें तें आसा. खूब म्हत्वाचें आसा. सोनाली बाय सोपुर्वा आमोणकाराक हांव देव बरें करूं म्हणटा. चड खाल्यार ताचे वायटूय परिणाम जाता हय. हें आयलें. हय. म्हाका आनी एक प्रश्न आशिल्लो की चड खाल्यार ताचे वायट परिणाम जाता काय म्हणून, सो तातूंतच तें आयलें. हय हय सो हें प्लस मॅम हांव एक ॲड करूंक सोदतां, जे प्रोटीन एक्सेस अमावंट ऑफ प्रोटीन म्हणटा पळय तो आमकां नॉर्मल मनशाक नाका, जी ऑफिसान वयता, ऑफिसान काम करता, म्हणजे सिडेंटरी लायफस्टायल जी जगता पळय तांकां नाका. एक्सेस प्रोटीन जाय जे एथलीट्स आसा ऑर स्पोर्ट्स पिपल आसा ऑर बॉडी बिल्डर्स हां, हां. आसा तांकां एक्सेस प्रोटीन जाय, म्हणजे तांकां मागीर सप्लिमेंट घेवपाची गरज पडटा जर तेंचो आहार बॅलन्स ना, आनी जर तांकां दिसता की तेंच्या आहारांसून ते सगळे प्रोटीन्स घेवंक शकना, नाल्यार मागीर ते सप्लिमेंट्स घेवपाक वयता. हय सोनाली बाय आमकां ते जीम बी म्हाका आयल्या प्रश्न, ते मागीर फोन आयल्या म्हाका, ताचे Okay. आमी मागीर उलोवया. सो कुंदा भगत फोंड्या सावन तांणी विचारिल्लें म्हाका की चड खाल्यार कितें वायट परिणाम जातात काय म्हणून. आतां म्हज्या मनान एक प्रश्न आयला सोनाली बाय, की आतां हांवें प्रोटीन्स घेतले, हय. मनशाक आशा चड न्ही आनी कळना तेन्ना चड जाता, हय. सो हांवें आतां खालें, तें म्हाका एक्झॅक्ट प्रमाणान मेळटा किंवा ताजो दुश्परिणाम जाता हें कशें कळटा? या सो जर तुमी एक्सेस प्रोटीन खाल्ले जाल्यार ते प्रोटीन जे आसा पळय ते डायजेस्ट जावचें ना आनी आमच्या रक्तांतसून आनी युरिनांतसून ते भायर पडटले. ओके. ओके, आनी सो इट्स युजलेस ऑफ हॅवींग एक्सेस प्रोटीन इन आर डायट. सो आमी जेन्ना प्रोटीन खाता पळय मायंडफुल्ली आमी प्रोटीन खावपाक जाय. ग्रीडी जावन आमी प्रोटीन खावपाक जायना, बिकॉज आमची बॉडी जी आसा पळय जितलें जाय पळय तितलेंच प्रोटीन डायजेस्ट करतली आनी अब्जॉर्ब करतली. सोनाली बाय हांव मातशें कुशीक वतां. तुमचो बायोडेटा वाचतना हांवें म्हणिल्लें की तुमी क्लिनिकल डायटिशियन आनी न्युट्रिशनिस्ट. हय. हें कितें आसात? सो डायटिशियन्स म्हणटा पळय ते 2 टायप्सचे आसता, स्पोर्ट्स डायटिशियन आनी क्लिनिकल डायटिशियन. सो क्लिनिकल डायटिशियन्स ते मोस्टली डील विथ क्लिनिकल केसीस, म्हणजे डायबिटीज म्हण, हॉर्मोनल इश्यूज म्हण, म्हणजे स्ट्रोक म्हण, तुजें वेट मॅनेजमेंट म्हण. सो हे सगळे क्लिनिकल केसीसान येता. इवन थायरॉयड सुद्दां हे सगळे क्लिनिकल केसीसान येता. सो हांवें तुमचो बायोडेटा वाचतना म्हणिल्लें डायबिटीज, वेट मॅनेजमेंट, हय. सो म्हाजे सगळे क्लिनिकल केसीस. हे सगळे क्लिनिकल. सो हय. ते तुमी मागीर तांचे कशे सेशन्स आसता तुमच्या कडेन? हय. समजा सो आतां लायक म्हाकाच बारीक जावंक जाय हय. जाल्यार हांवें तुमच्या कडेन येवप आनी तुमी मागीर म्हाका सांगतात. हय. ओके, दॅट इज तुमची सगळी हिस्ट्री पयलीं हांव घेता. हय. तुमचे वेट गेन तुमकां कित्याक जालो, तुमची सगळी हिस्ट्री घेता, डायटरी हिस्ट्री घेता, आनी एज पर दॅट तुमचो डायट जो आसा पळय तो प्लॅन करता. ओके, सो दीस इज क्लिनिकल डायटिशियन. म्हाका एक प्रश्न विचारून दिसता की आतां म्हजे खुबशे आयकुपी आसात, आयकुपी म्हज्यो भयणी आसात, किंवा म्हजी यूथ म्हणुया ती हय. आसात. हय. आतां तांकां जर ह्या फिल्डान येवपाक जाय जाल्यार मागीर तांची शैक्षणीक पात्रताय कितें? फर्स्ट एंड फॉरमोस्ट हांव म्हणटा की तेंच्यांनी एक आवड धरपाक जाय, म्हणजे रिगार्डींग फूड अँड हाव इट अफेक्ट्स आवर बॉडी, हाव इट कॅन डॅमेज आवर बॉडी, हाव इट कॅन हील आवर बॉडी. जस्ट एक सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट जावपाक जाय ऑर पयशे कमोवपाक जाय म्हणून तूं ह्या फिल्डान येवंक शकना. तुका ती आवड आसपाक जाय आनी तूं कितें सांगता पळय लोकांक तें तुवें स्वता प्रॅक्टीस करपाक जाय. अदरवायज तूं जस्ट लोकांक सांगता की हें खावं नाका तें खावं नाका आनी तूं तशें करिना. ओके, सो इट्स व्हेरी रॉंग. पूण तांचे शैक्षणीक म्हणजे एज्युकेशनल एज्युकेशन क्वॉलिफिकेशन म्हणजे तुमी आफ्टर 12th तुमी मागीर होम सायन्स कॉलेज जॉयन करून फूड सायन्स, न्युट्रिशन अँड डायटॅटिक्स हितून स्पेशलायझेशन करून मागीर फुडें तुमी आनी शिक्षण घेवंक शकता. सो सोनाली बाय आमच्या आयकप्यांच्या वतीन आनी हांवूय बी तुमकां धन्यवाद. सोनाली बाय, फुडलो प्रश्न हांव घेतां. आपलें नांव सांगूं नाकात अशी ती व्यक्ती आसा. ती म्हणटात की जेन्ना हांव तुमचो म्हणजे आमी हायलायट्स दितात ताचे अवेरनेस करता न्ही हो विशय आसतलो तेन्ना तांणी फोन केला की ते विचारता, ही व्यक्ती म्हाका विचारता की तुमचे टॉक्स बी तुमी दितात काय? म्हणजे समजा एक कॉलनी आसा तांची किंवा एक जाणटी ग्रूप आसा जाल्यार तांकां तुमी टॉक्स दिता किंवा तांकां तुमी कन्सल्टेशन दितात?
ओके, सो कन्सल्टेशन हांव दिवंक शकता. टॉक्स आय एम नॉट इन टू टॉक्स, म्हणजे म्हाका ते तितले लायक ना ओके, टॉक्स बीन दिवपाक. म्हाका 1-to-1 कन्सल्टेशन करपाक आवडटा. हय. ओके. सो जी कोणी व्यक्ती आसा ताका हय. ताजी जाप मेळ्ळ्या आसतली किंवा मागीर तुमचो नंबर हांव ताकाय दिवपाक शकता. उपकारता. सो कॉला खातीर मुद्दम थँक्यू. आनी आतां न्ही म्हाका आनी एक प्रश्न आयला कुचेली सावन यामिनी परब हांणी आमकां फोन केल्लो. त्यो कितें विचारतात की पयलीं न्ही एक सरसकट खाण जेवण घरान चलतालें, त्यो म्हणटात तांची जॉयंट फॅमिली हां. आनी सरसकट घरान रांदताली, पौश्टीक चलतालें. हय. आतां तें बदलना. आतां सगळीं भुरगीं आसात हं. ती तांचे वेगळे वेगळे खाण. हय. सो आनी प्रत्येक जाणांक कितें जालां हेल्थ कॉन्शियस. हय. सो ती म्हणटा की एक्सरसायज, डायट, प्रोटीन्स, फायबर ही सगळीं उतरां तांच्या कानार पडटा. सो अशा वेळार तुमी कितें सांगशात तांकां? एक्चुली पळोवंक गेल्यार आमी पयलीं जशे खाताले पळय ट्रेडिशनल फूड्स हय, तेच सारके आसले. आतां सगळे सोशल मिडिया येयला, डिफरंट टायप्स ऑफ डायट्स येयल्या, हाय-फाय सोर्सीस ऑफ प्रोटीन येयला. हय. तेजी गरज ना एक्चुली. आनी एक्चुली म्हाका सांगपाचें आसा न्ही, आतां समजा म्हजेंच उदाहरण दिवन सांगपाचें जाल्यार आतां म्हाका हें कांय कळना हय. जाल्यार मागीर दिसता की आय एम लॉस्ट, म्हाका कांय येना काय कितें काय. सो म्हाका दिसता की ही यामिनी बायन आमकां प्रश्न विचारला त्या प्रश्नाक हांवूय जोड दिता हय. की अशा वेळार कितें करप. एक्चुली मॅम आमचो सिंपल अर्दकुटें ट्रेडिशनल ज्ञान हाफ नॉलेज इज डेंजरस म्हणटात हय. न्ही. सो मॅम आमचे पयलींचे जे आहार आसले सिंपल ट्रेडिशनल मिल्स जो आसलो आमचो तोच एक्चुली आमी तो खावपाक जाय. आतां आमचें कितें जालां, आमी आमचो आहार जो आसा पळय तो चेंज केला म्हणून ते मागीर सगळे डेफिशियन्सीज जाता. ओके, हेल्थ इश्यूज जाता, वेट गेन जाता, प्लस आमची एक्टिविटी लेवल जी आसा पळय ती कमी जाल्ली आसा म्हणून मागीर वेट वाडटा. सो हे सगळे रेक्टिफाय करून मागीर तो डायट प्लॅन करपाक जाय, प्रोटीन इनटेक कितलो आसपाक जाय पळय तो सगळो प्लॅन करपाक जाय. सो यामिनी परब कुचेली सावन तुमकां तुमच्या प्रश्नाची जाप मेळ्ळ्या आसतली. सोनाली बाय म्हणटात की आमी जे पयलींचे ट्रेडिशनल traditional. पौश्टीक सगळे आनी मॅम हांव एक ॲड करूंक सोदता की लोक म्हणटा कितें की ओन्ली नॉन वेज खातकूच आमकां प्रोटीन्स गावता, सगळे प्रोटीन्स गावता. तशें ना. इवन आमचे जे कडधान्य आसा, फॉर एग्जाम्पल कुळीद म्हण, मागीर अळसाणे, आमचे गोंयचे अळसाणे, तितून सुद्दां बऱ्या प्रमाणान गूड क्वॉलिटी प्रोटीन आमकां गावता. हय. कुळीत आनी कोणाक खबरूच खबर आसना, हय. कित्याक आतां सगळे Exactly, हय. म्हणजे आनी ताजेर न उलयल्ले बरें न्ही. सो कुळीत, अळसाणे, चणे, चवळी, मटकी. सो यामिनी बाय तुवें मुद्दाम फोन केलो देखून हांव तुका धन्यवाद म्हणटा. सोनाली बाय विशया कडल्यान थोडीशी कुशीक वचुया. हां. तुमी आतां इतले पेशंट्स हे करतात. हय. जेन्ना एखादो रिजल्ट बरो येता, आतां हय. समजा थायरॉयड आनी हय. हांव तुमच्या कडेन डायट हे करता. हां. सो अशे 2 तरेचे पेशंट्स असतात न्ही, व्हेरी कॉन्शियस, तुमी कितें सांगलें की ते आयकतले हय, हय. आनी दुसरे आपलेच कितें तरी करतले हय. आनी मागीर जेन्ना तुमी Exactly. आपयता तेन्ना वतले. हय, सो हय. तुमी कशें हाताळटा ते पेशंट? मॅम एक्चुली तसल्या पेशंटांक हँडल करचें म्हणजे इट्स लायक अ हेडेक. जे लोक न्ही, जे पेशंट्स आयकता आनी रिलिजियसली आयकता तूं कितें सांगता पळय ते आनी फॉलो करता, तांकां रिजल्ट कन्सिस्टंटली मेळटा आनी 100% मेळटा. आनी जे लोक, जे पेशंट्स आपल्याचें मागीर ओन ज्ञान यूज हय. करता न्हू, तांकां मागीर कन्सिस्टंट रिजल्ट मेळना आनी ते मागीर खंय तरी डिमोटिवेटूय जाता. बरोबर. हय. सो तुमकां समज सेल्फ मोटिवेशन जाय, तुमच्या डायटिशनाचेर तुमकां ट्रस्ट आसपाक जाय आनी ते कितें सांगता पळय ते तुमी सारकें आयकून घेवन ते फॉलो करपाक जाय. आनी जिबेचेर कंट्रोल जिबेचेर कंट्रोल आसपाक जाय. ते मागीर मॅम जाता. लायक तुका समज तर ती एक तुमी कॉशियस रावन तुमी समज मायंडफूल रावन जर तुमी खाता न्ही, ते मागीर जिबेचेर कंट्रोल जाता. हय. आनी मागीर बरो रिजल्ट आयल्यार उमेदूय जाता. उमेदूय येता आनी सेल्फ कॉन्फिडन्स वाडटा. आनी सो सोनाली बाय ह्याच प्रश्नाक जोडून हांव विचारता, आनी बरो एखादो रिजल्ट आयलो हय. तेन्ना एक्झॅक्टली तुमकां कितें फील जाता? सो म्हाका तें खूब बरें फील जाता. लायक त्या मनशान म्हजें आयकलें आनी हांवें जे म्हाजें 100% ताका कितें दिलां पळय तें तेज्या बॉडीक लागू जालें आनी ताका बरो रिजल्ट मेळ्ळो. सो म्हाका तो एक सॅटिस्फॅक्शन गावता. हय. ओके. अशे म्हजे खुबशे पेशंट्स आसा आनी ते पेशंट्स मागीर दे कीप इन टच वीथ यू. या.
आणि मागीर कशें आसता सोनाली बाय की आतां जालें हांव तुमच्या कडेन घेता समजा म्हाका आतां थायरॉयड जाला किंवा डायबिटीज हांव तुमच्या कडेन डायट डायट घेता घेता, आनी हांव बरें जालें किंवा एक स्टेज आयली की हांव सगळें बरें आसा हय. जाल्यार मागीर हांवें तोच आहार कंटिन्यू करप तुमच्या कडेन ना. येवप काय कितें कशें ना आसता तितून मागीर डायटान मागीर चेंजीस जाता. ओके मागीर डायटान हांव तुमकां बाकीचे वरायटी तुमकां हांव दिवंक शकता. ओके ओके लायक इट्स नॉट गोइंग टू बी अ स्ट्रिक्ट डायट. तुमकां मागीर दुसरी वरायटी तुमी कितें खावंक शकता ते तुमकां हांव तो गायडन्स दिवंक शकता. ओके हय म्हणजे इट्स लायक तुमी एक पर्टिक्युलर स्ट्रिक्ट डायट फॉलो करून तुमकांय एक नॉलेज गावता की बाबा आमचो डायट आतां असो आसपाक जाय. सो थ्रू आउट द लायफ आमी आतां अशें खावपाक जाय. ओके हय. सो सोनाली बाय तुमकां खूब खूब हांव धन्यवाद म्हणटा आनी तुमी म्हळें न्ही की आपल्याक खूब बरें दिसता की पेशंट हय, जाले की हय. सो तुमकां परतून एकदां शुभेच्छा आनी मुखावेलो प्रश्न आयकुपाक तुमकां विचारच्या पयलीं न्ही तुमचें आवडीचें गीत मिलन नार्वेकार ह्यो आमच्यो सदच्योच एक आयकुपी तांणी आमकां फोन केल्लो म्हाका खंयच्यान केल्लो काय म्हण आतां म्हाका याद जायना एनीवे त्यो म्हणटात की आपूण 70+ ओके. कोरोना आपल्याक जाल्लो आनी ताच्या नंतर आपल्याक प्रोटीन्स म्हणजे दुदान ते पावडर बी घालून हें करपाक लायले पूण तांकां तो पचना अशा वेळार तांणी कितें करप आनी ती कितें म्हणटात तांकां जोडून आनी एक प्रश्न तांणी विचारला की आतां खूब जाणटी असतात हय. तांच्या खातीर कितें तुमी सांगूंक शकतात काय म्हणून सो एज वी ग्रो इन एज आमचे प्रोटीन इंटेक जो आसा पळय स्पेशली प्रोटीन जे आमी खाता पळय ते बिकॉज ऑफ गट हेल्थ इश्यूज ते सारके डायजेस्ट जायना आनी अब्जॉर्ब जायना. सो इन दॅट केस आय वूड सजेस्ट सिंपल जे नॅचरल सोर्सीस ऑफ प्रोटीन आसा पळय तेच आमी खावपाक जाय ॲट फॉर स्पेशली फॉर नॉर्मल पीपल. सप्लिमेंटाची आमकां गरज ना. सो तुमकां समज तर नॉन वेज सोर्स ऑफ प्रोटीन पचना तुमी वेज सोर्स ऑफ प्रोटीन खावपाक जाय. आनी जर तुमकां प्रोटीन खावन जर कॉन्स्टिपेशन प्रॉब्लम जाता एसिडिटी प्रॉब्लम जाता ब्लोटींग प्रॉब्लम जाता ते तुमी म्हाका स्वता एक्झॅक्टली तांणी तेंच म्हणिल्लें की आपल्याक सगळे त्रास जाता आपल्याक ओके म्हणजे सो तुमी ते ब्लोटिंग गॅस हय सो तुमकां तें पळोवचें पडटलें की तुमी खंयचें प्रोटीन खातकूच तुमकां तो प्रॉब्लम जाता. सो तांणी तांच्या दोतोराक परत हय. सांगप हें गरजेचें हय, हय. आनी जाणट्या मनशांनी व्यवस्थीत जें कितें आमचें नॉर्मल नॉर्मल जेवण आसा शिवराक पळय जावं नॉन वेज हय ते हय तितूनसून प्रोटीन्स सो खावपाक जाय. मिलन बाय तुमकां परतून एकदां हांव धन्यवाद म्हणटा तुमी मुजरत फोन केलो आमचे कार्यक्रम आवडटा हें सांगून तुमी हो प्रश्न विचारलो देखून धन्यवाद. देव बरें करूं. एक 11 मिनटां सोनाली बाय आमच्या हातात आसा. फुडलो प्रश्न विचारच्या पयलीं तुमच्या छंदा विशीं जाणून घेवपाक जाय. सो म्हाजी हॉबीज म्हणजे एज आय सेड म्हाका रांदपाक आवडटा. जर म्हाका अशें दिसता की म्हाजो स्वताचो असो किचन म्हाका गावत जाल्यार हांव दीसभर किचनान आसतलें कितें ना कितें एक्सपेरिमेंट करपाक. वाचपाक आवडटा. मागीर म्युजीक आयकपाक आवडटा रिलॅक्सींग म्युजीक आवडटा. शांत रावपाक आवडटा म्हणजे शांत जी जागा आसा पळय थंय टायम स्पेंड करपाक आवडटा. सो तुमी क्लोज टू नेचर. क्लोज टू नेचर येस. आणि तुम्ही न्ही तुमच्या बायोडेटान सांगलें की तुमी अनेक खाणां तयार करतात म्हणून हय ते कशें कितें म्हणजे लायक रिसंटली एज आय सेड म्हाका रांदपाची आवड आसा आनी म्हाज्या पेशंटा कडसून म्हाका अशें लायक एक एक्सपिरियन्स गावला की आमचो डायट जो आसा इट इज लॅकिंग इन प्रोटीन सो त्या खातीर हांवें एक फूड वेंचर स्टार्ट केला. तितून हांवें जे मिलेट्स आसा बाजरा ज्वारी नाचणी ओ ग्लुटन फ्री ग्रेन्स जे आसा ओ ट्रेडिशनल ग्रेन्स जे आसा ते यूज करून हांव एक पौश्टीक लाडू तयार करता आनी ते लाडवाक हांव ऑर्गेनीक जॅगरी यूज करता आनी बेलोना A2 मिल्क देसी काव घी यूज करता बिकॉज हो जो पर्टिक्युलर टायप ऑफ घी आसा ते डायजेस्ट जावपाक इजी पडटा आनी स्पेशली फॉर पीपल जांकां लॅक्टोज मिल्क प्रोटीन डायजेस्ट जायना मिल्क शुगर डायजेस्ट जायना तांकां हें तूप डायजेस्ट जावपाक इजी पडटा म्हणून हांवें तें तूप यूज केलां इन द लॅक्टोज. म्हाका दिसता की तुमकां बरे रिजल्ट्सूय मेळ्ळे हय रिजल्ट्स बरे मेळटा. ओके सो तुमच्या छंदा विशीं जाणून घेतले तुमी खाणां तयार करतात आनी हो कसो रिस्पॉन्स मेळटा हे लाडूस तुमचे हय पेशंटांक हांव तेंच्या डायटान दिता प्लस हांव ऑर्डर्सूय घेता भायरसून. हय जेंच्यांनी म्हाजे जे लाडू टेस्ट केला आनी जेंकां जी म्हाजे रेसिपीज आवडल्या हांवें जे रेसिपीज डिझायन केल्या ते मागीर म्हाका स्वताहून ऑर्डर्स दिता.
सो तुमच्या ह्या कामान हांव तुमकां शुभेच्छा दितां. Thank you so much. आतां हांवें तुमकां म्हज्या आयकुप्यांनी इतले प्रश्न विचारले, हांवें इतले प्रश्न विचारले. तुमकां कितें सांगनशें दिसता सोनाली बाय? म्हाका सांगूंकशें दिसता म्हणजे तुमी प्रोटीन म्हणटा पळय ते सप्लिमेंट घेवपाची गरज ना, स्पेशली फॉर नॉर्मल पीपल. वॅज एंड नॉन वॅज सोर्सिसांसून प्रोटीन आमी खावपाक जाय आनी इन बॅलन्स फॉर्मान खावपाक जाय, वरायटी आसपाक जाय आनी गो फॉर ट्रेडिशनल सोर्सीस ऑफ प्रोटीन. म्हणजे जशें हांवें कुळीद म्हटलें, अळसाणे म्हटलें, इवन आतां सिजनल जे प्रोटीन आसता म्हणजे आतां सद्या विंटरान सिंगारा म्हणजे वॉटर चेस्टनट ते मार्केटान अवेलेबल आसा. इट इज ऑल्सो अ गूड सोर्स ऑफ प्रोटीन. सो ट्रेडिशनल सोर्सीस एंड सिजनल सोर्सीस ऑफ प्रोटीन आमी खावपाक जे जाय आमकां आमच्या त्या सणान आहारात. मेळटा. हय, आनी ते आमकां आमच्या पॉकेटाक सुद्दां खूब सवाय परवडटा. आनी म्हाका एक सांगात, परीक्षा बी आसता ह्या प्रोटिनाच्यो टेस्ट करपाक? हय, परीक्षा म्हणजे थोडे म्हणजे टेस्ट. टेस्ट, हय. सो जर तुमी ते टेस्ट केले तुमकां कळटा की तुमी जे प्रोटीन खाता ते सफिशंट आसा आनी ते प्रोटीन डायजेस्ट जाता आनी अब्जॉर्ब तुमच्या बॉडीन जाता काय ना. सो थोडे टेस्ट म्हणजे जर तुमी LFT टेस्ट केले, लिवर फंक्शन टेस्ट, हितूनसून तुमकां HEPT, SGOT, GGT, सिरम एल्ब्युमिन, सिरम ग्लोबुलिन आनी जर तुमी किडनी फंक्शन टेस्ट केले हितून क्रिएटिन, युरीक एसीड आनी युरीन सॅम्पल जर टेस्ट केलो हितून युरीन क्रिएटिन, युरीन प्रोटीन, युरीन बिलिरुबीन हे तुमकां टेस्ट समज नॉर्मल येयले तुमचे, म्हणजे तुमी सफिशंट अमावंट ऑफ तुमी प्रोटीन खाता फ्रॉम थ्रू युअर डायट आनी तो तुमच्या बॉडीन डायजेस्ट आनी अब्जॉर्ब जाता सारको. आनी जर तुमकां हे टेस्ट करिनासतना स्वता सेल्फ एनालायज करून जर तुमकां पळोवपाक जाय आमी कितें प्रोटीन खाता पळय तें डायजेस्ट जाता काय ना तें, जर तुमकां एनी सोर्स ऑफ प्रोटीन खातकूच जर तुमकां कॉन्स्टिपेशन प्रॉब्लम जायना, ब्लोटींग जायना, गॅस प्रॉब्लम जायना, ऑर जर फूड पार्टिकल्स इन द स्टूल्स दिसना, नाल्यार मागीर दॅट इज अ सायन दॅट युअर प्रोटीन इज गेटींग डायजेस्टेड ऑर नॉन डायजेस्टेड बाय द बॉडी. सो तुमी आनी आतां हे टेस्ट करतात पळय हय. ते कशें? हांवें डॉक्टरा कडेन वचप? हय, लॅबान वचून ब्लड सॅम्पल दिवन ना म्हणजे हे म्हजो एक टेस्ट डॉक्टर करपाचे. आसा ताका ताचे कडल्यान सांगप, म्हणजे प्रत्येक हय, पेशंट जर तुमकां सेल्फ करूंक जाय आनी तुमी डायरेक्टली लॅबान वचून तुमी तांकां सांगूंक शकता ओके. की आपल्याक हे सो टेस्ट करपाक करप जाय. गरजेचें. हय. सोनाली बाय, अस्तुरी कार्यावळ आतां सोंपयतना न्ही म्हजो एक 2 प्रश्न आसात निमाण्या सुवातेर. आतां खंयचो आमचो ऑर्गन इम्पॉर्टंट रोल प्ले करता की आमकां प्रोटीन डायजेस्ट आनी एब्जॉर्ब करपाक? हय, सो ह्यो एक खूब इम्पॉर्टंट प्रश्न तुमी विचारलो आनी तेजी गरज आसा. जस्ट प्रोटीन खावनूच उपकारना, आमकां खबर आसपाक जाय की तो आमच्या बॉडीन वचून प्रोटीन कसो डायजेस्ट जाता आनी खंयचे ऑर्गन्स आसा पळय ते आमच्या प्रोटीन अब्जॉर्प्शनाक हेल्प करता. सो 2 ऑर्गन्स आसा जे आमच्या प्रोटीन अब्जॉर्प्शनाक हेल्प करता. आमी जे कितें प्रोटीन्स खाता थ्रू वॅज ऑर नॉन वॅज सोर्स ते आमच्या स्टमकान वचून ब्रेकडावन जाता अमायनो एसिड्स म्हणून. सो दॅट इज वाय वी से प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमायनो एसिड्स. सो स्टमकान थंय HCl, हायड्रोक्लोरीक एसीड आनी पेप्सीन हे एन्झायम प्रोटिनांक ब्रेकडावन जावपाक हेल्प करता. थंयसून मागीर जे अनडायजेस्टेड अमायनो एसिड्स आसा ते फुडें मागीर स्मॉल इंटेस्टायना कडेन वचच्या पयलीं पॅनक्रियास जो आसा आमचो तो प्रोटीनेज म्हणून एक एन्झायम रिलीज करता. तितूनसून मागीर अमायनो एसीड फर्दर डायजेस्ट जावन ते मागीर स्मॉल इंटेस्टायनान पावता आनी थंय मागीर प्रोटीनचे मॅक्झिमम अब्जॉर्प्शन जाता. आनी थंयसून मागीर प्रोटीन जे अब्जॉर्प्शन जाल्लें आसा प्रोटिनाचें ते मागीर ब्लड स्ट्रिमान वयता, लिवरान वयता, सेल्सांत वयता आनी मागीर जे कितें फंक्शन्स आसा प्रोटिनाचे ग्रोथ, रिपेर एंड मेंटेनन्स ऑफ सेल्स एंड टिश्यूज ते मागीर फंक्शन्स अचीव जाता. सो आमी खाल्या उपरांत हे अनेक आमचे जे हय. इंटेस्टायन, आमचे आंतडे, मागीर हय. लिवर, रगत हे हय. सगळे ते डायजेस्ट करतात. हय. म्हाका एक आत्तां मेसेज आयल्या आमच्या मिलन नार्वेकार, तांणी आमकां आत्तां फोन केल्लो, तांणी आमकां धन्यवाद म्हळां आनी म्हजे एक सदचेच आयकुपी माया प्रभुदेसाय तांणी बी आमकां खूब खूब धन्यवाद दिल्यात. खूब बरी म्हायती तुमी दिल्या Thank अशें you त्यो so much. म्हणटात. सोनाली बाय, सो वता वता तुमचो संदेश? संदेश म्हणजे मॅम सिंपल आसा. एक बॅलन्स डायट तुमी आहारान आसपाक जाय. प्रोटीन्स सिजनल ट्रेडिशनल सोर्सीस जे आमचे प्रोटीन्स आसा, स्पेशली वॅज सोर्सीस ऑफ प्रोटीन, तितूनसून आमी प्रोटीन खावपाक जाय. न्हीद सारकी घेयात,
मिल्स जे आसा ते ऑन टायम करात. म्हाका विचारपाचें आशिल्लें की हां. न्हिदेचो कितलो परिणाम आसता काय खूब म्हणून, पूण जाता. आतां वेळ ना, खूब पूण तुमी जाता. म्हळें हय. की न्हीद हय. आनी सो न्हीद समज तर डिस्टर्ब आसा जाल्यार दुसरे दिसा जे आमचे हांगर होर्मोन्स आसा ते सारके सिक्रीट जावचे ना बॉडीन. अननेसेसरी आमकां चड भूक लागतली ऑर खूब कमी भूक लागतली. आनी न्हिदेन सुद्दां आमची बॉडी जी आसा पळय ती रिपेर जाता, रिजुवेनेट जाता. सो त्या खातीर न्हीद खूब गरजेची आनी ऑन टायम न्हिदपाक जाय. म्हणजे आयज 12 न्हिदले, फाल्यां 1 न्हिदले, 2 न्हिदले अशें उपकारना. एक टायम हय, दवरपाक एक टायम फिक्स टायम आसपाक जाय. सो सोनाली बाय, परतून एकदा तुमकां आकाशवाणी परिवाराच्या वतीन आनी म्हज्या सगळ्या आयकप्यांच्या वतीन धन्यवाद म्हणटा. तुमी मुजरत हांगा आयली, देव बरें करूं. तुमकांय देव बरें करूं मॅम. म्हाका तुमी हांगा आपयलें ह्या इम्पॉर्टंट टॉपिकाचेर उलोवपाक आनी तुमकां आनी आकाशवाणीक खूब थँक्यू म्हणटा. आयकप्यानो, ही आशिल्ली लायव्ह फोन इन अस्तुरी आहार तज्ञ सोनाली परब हांच्या सांगातान प्रोटीन्स, इम्पॉर्टन्स, मिथ्स आनी फॅक्ट्स ह्या शिर्षका खाला तांणी सादिल्लो हो संवाद तुमच्या सांगातान आशिल्लें हांव चारुशिला.